सर, तुम्ही कारखाना उभारण्यासाठी जी 130 एकर जमीन मागितली होती त्या शेतकऱ्यांनी नकार दिला. काय त्या शेतकऱ्यांनी शेती विकण्यास नकार दिला? होय सर. अरे पण का? हे बघा, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती 130 एकर शेती हवी म्हणजे हवी. त्यासाठी मला करोडो रुपयाची उधळण करावी लागेल तरी चालेल. ठीक आहे सर. मला प्रयत्न नाही, मला ती जमीन हवी म्हणजे हवी. अरे त्यासाठी माझ्या करोडो रुपयाची उधळण करावी लागली तरी चालेल. ठीक आहे सर. आणि समजा जमीन नाही मिळाली तर गाठ ह्या धनंजय श्रीवास्तव सोबत आहे, समजलं? चला फोन ठेवा. अरे मने जमीन विकत द्यायला तयार नाहीत ते शेतकरी. अरे बघतोच हा धनंजय, ते शेतकरी कसे शेती विकत द्यायला तयार होत नाही. तर अरे त्यांना भरपूर पैशाचे लालच देऊन मी कशी शेती विकायला भाग पाडतो तर बघत. प्रयास, हो बर प्रयास, कुठे गेले रे प्रयास? तुला माहित आहे ना मला मुंबईला जायचंय. होय मामाजी, तुमचा विजा आणि पासपोर्ट सगळ्या बॅग मध्ये पॅक करून ठेवल्या आणि तुम्हाला ड्रायव्हर तुमची वाट बघत आहे. ओके ओके, पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. काल आपण जी शेती बघितली ते शेतकरी म्हणत आहेत की आता शेती विकायची नाही. काय म्हणाला? ते शेतकरी शेती विकत द्यायला तयार नाही. होय, पण प्रयास कुठल्याही परिस्थितीत ती शेती आपल्याला मिळायलाच हवी. त्यासाठी आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागले तरी चालेल, काही हरकत नाही. मामाजी, ते शेती मिळाली म्हणूनच समजा तुम्ही. आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट, मला 7 दिवस मुंबईला जायचं आहे आणि या 7 दिवसात आपल्या या शिवा इंडस्ट्रीजची संपूर्ण जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. जी मामाजी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या 7 दिवसात जर कारभार सांभाळताना कुठल्याही प्रकारचा हयगय झाला तर मी विसरून जाईन की तू माझ्या भाषा आहेस. मामाजी नाही मामाजी, मी तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही. मामाजी, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? अरे विश्वास आहे म्हणूनच तर हे एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर सोपवतोच प्रयास. मामाजी, मी तुमचा विश्वास कायम ठेवणार. बरं बरं बरं, मला उशीर होत आहे, मी येतो. जी मामाजी. प्रयास, नीट काळजी घे तुझी आणि आपल्या शिवा इंडस्ट्रीजची. ठीक आहे मामाजी. बाय मामाजी, बाय. मामाजी, बाय. मामाजी मामाजी मामाजी, आमचे मामाजी धनंजय श्रीवास्तव म्हणतात की शिवा इंडस्ट्रीचे मालक म्हणतात की 7 दिवसाची कंपनीची जबाबदारी तुझ्या खांद्यावर. आणि जर का कारभारामध्ये कसल्याही प्रकारचा घोटाळा झाला तर मी विसरून जाईन की तू माझ्या भाषी आहेस म्हणून. पण नाही मामाजी, नाही. मी करोडो रुपयांचा घोटाळा करेन तरी तुमच्या लक्षात येऊ देणार नाही मामाजी. आणि होय मामाजी, तुम्ही माझ्या आई वडिलांच्या पैशावरती ऐशो आराम करीत आहात ना, त्याचाच बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रयास नाव
माझं प्रयास प्रयास म्हणजे ज्ञानाचा सागर कुटुंबीचा महासागर. आणि होय मामाजी, मी तुमच्याच घरात राहून जर तुमच्या घराची राख रांगोळी नाही केली तर नाव सांगणार नाही. प्रयास म्हणून हॅलो हॅलो ॲडव्होकेट घोटेश्वर. हॅलो हॅलो ॲडव्होकेट घोटेश्वर. जी ॲडव्होकेट घोडेश्वर, आपण कोण? अजी मी प्रयास आगलावे, मॅनेजर ऑफ दिव्या इंडस्ट्री. जी बोला, काय काम आहे? म्हणजे आम्ही काही शेती बघितली होती. ती शेती आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवायची आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी होती. जी तुम्हाला जमीन मिळाली म्हणून समजून घ्या, पण साहेब शेती मिळवणे गरजेचे आहे काय? होय, ते शेती मिळवणे आम्हाला अत्यंत गरजेचे आहे. तुमचा काम झालाच समजा. ठीक आहे, तर भेटूया आपण फार्म हाऊस वरती. ठीक आहे. मामाजी मामाजी मामाजी, जर मामाजी तुम्हाला जमिनीच्या सौद्यात मी रस्त्यावर नाही आणलं ना तर नाव सांगणार नाही. प्रयास म्हणून चला, जिथे आपला कायदा तिथे फायदाच फायदा. कसम है मामाजी, मेरे मरे हुए माँ बाप की जीने नहीं दूंगा, क्योंकि तुम्हारी वजह से मैं अनाथ हो गया. पर इसका बदला मैं लेकर ही रहूंगा मामाजी. आणि होय मामाजी, जर तुमच्या सर्वांची जिंदगी जर बर्बाद नाही केली ना तर नाव सांगणार नाही. प्रयास म्हणजे अरे बापरे, चला किती उशीर झाला. ॲडव्होकेट माझी वाट बघत असेल. आपल्याला निघायला पाहिजे आता.